राज्यातील 24चे पोस्ट 15 एप्रिलपर्यंत बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाला दिलेत। रविवारी झालेल्या परिवहन विभाग भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी यांनी म्हटले आहे की देशभर जीएसटी लागू असल्यामुळे सीमा तपासणी नाक्याचे म्हणजे चेक पॉइंटचे महत्त्व कमी झाले आहे। भविष्यात व्यापार वृद्धीसाठी आणि माल वाहतुकीला चालना देशाच्या देण्याच्या उद्देशाने चेकपोस्ट बंद करणे अनिवार्य ठरणार असल्याने 15 एप्रिलपर्यंत या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत। राज्यात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र एटीएस तसेच स्वयंचलित चालक चाचणी केंद्र एडीटीटी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आयटीएम अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चालकांना अद्ययावत करणे गरजेचे आहे। रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओने नागरिकांचे प्रबोधन आणि शिक्षण करण्याचे आवाहन परिवहन विभागाने स्वीकारणे आवश्यक असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे। 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्या विभागाला आम्ही दिलेली आहे। केंद्र सरकारने वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की जीएसटी आल्यानंतर राज्यांमध्ये कुठलेही बॅरियर्स असू नये आणि म्हणून जवळपास 18 राज्यांनी त्यांचे सगळे चेकपोस्ट पूर्णपणे बंद केलेले आहेत। त्यामुळे मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय, सेठी साहेब आणि भीमनवरजी तुम्हाला मी टार्गेट देतोय की तुम्ही 15 एप्रिल पर्यंत हे नाके बंद करण्याच्या संदर्भातले जे काही तुमचे प्रस्ताव आहेत ते तयार करावे। आणि मला कल्पना आहे की आपल्या इकडे काही बीओटीवर पण आपण केलेला आहे, पण त्यांचे जो काही कंपेन्सेटरी भाग असेल तो आपण केला पाहिजे, कारण जोपर्यंत सीमलेस ट्रॅफिक ऑफ गुड्स हा तयार होणार नाही तोपर्यंत ईज ऑफ डुईंग बिझनेसही होणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला जी काही एक चांगली सप्लाय चेन तयार करायची आहे, आपल्याला उद्योग वाढवायचे आहेत, या कुठल्याही गोष्टी होणार नाही। त्यामुळे आपण ही जी काही टाइमलाईन मी देतोय त्या टाइमलाईन मध्येच हे करण्याचा प्रयत्न कृपया करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो।